नमस्कार मित्रांनो, आपण इतिहासात वाचतो पण त्यामागचं रक्त, बंड आणि बलिदान फार कमी लोक जाणतात. आज आपण जाणून घेणार आहोत 1857चा स्वातंत्र्य संग्राम, जो अनेक इतिहासकारांनी भारताचं पहिलं स्वातंत्र्य युद्ध म्हणून ओळखलं आहे. भारतावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य होतं. त्यांनी शेतकरी, सैनिक आणि सामान्य जनतेवर अनेक अन्याय केले. सैनिकांना दिलेल्या इन्फिल्ड रायफलच्या कारतुसामध्ये गाय आणि डुकरांच्या चरबीचा वापर केला जात होता, जो हिंदू आणि मुस्लिम सैनिकांच्या श्रद्धांना विरोध होता. तसंच ब्रिटिशांनी भारतीय राजापासून सत्ता हिरावली, कर लादले आणि धार्मिक हस्तक्षेप केला. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे एक मोठा उठाव. 10 मे 1857 रोजी मेरठमध्ये भारतीय सैनिकांनी बंड केले. याचा पुढे दिल्ली, कानपूर, झाशी, लखनौ, ग्वालेर यासारख्या ठिकाणी मोठा प्रभाव झाला. या आंदोलनाचे प्रमुख नेते होते मंगल पांडे, ज्यांनी पहिला विरोध केला होता. त्यानंतर राणी लक्ष्मीबाई, मी झाशी देणार नाही, तिचं वाक्य आजही आजरामर आहे. त्यानंतर तात्या टोपे, नानासाहेब, बहादूरशाह जफर हे सगळे लढले, मराठले, पण झुकले नाहीत कधी. अखेर ब्रिटिशांनी हे बंड दडपलं, अनेकांनी प्राण गमावले आणि राणी लक्ष्मीबाई धारातीर्थी पडल्या. बहादूरशाह जफर यांना निर्वासित केले, पण या उठावाने एक गोष्ट जाहीर केली: भारतीयामध्ये एकतेची, लढण्याची आणि स्वातंत्र्याची जाणीव आहे. या लढ्यामुळे ब्रिटिश कंपनीकडून सत्ता थेट इंग्लंडच्या सरकारकडे गेली. तर 1857 हे फक्त एक बंड नव्हतं, तर एक इतिहास घडवणारं स्वप्न होतं. जर तुम्हाला अशाच इतिहासातील थरारक आणि अभिमानास्पद कथा ऐकायच्या असतील तर ब्रेन बूम मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.